आणि रोहित पवारांनी जो काल भाष्य केलंय की गुंडांचे फोन येत आहेत, मला अनेक जणांचं बोलणं झालं, 100% गुंडांचे फोन येत आहेत. त्या गुंडांची नावंही मला माहिती आहेत. ते पूर्वी कुठल्या गँगमध्ये होते ते पण मला माहिती आहे. त्यांच्या नावावर किती मर्डर केसेस होत्या ते पण मला माहिती आहे. आणि एक दहशत निर्माण व्हावी म्हणून मुंबईतल्या गँग्सचा वापर केला जातोय. हे अत्यंत जबाबदारी मी बोलतोय, अत्यंत. रोहित पवार जे बोलला त्याच्यात 1% कुठलीही गोष्ट खोटी नाही. फक्त साहेब मर्यादा सोडत नाही, साहेब काही बोलत नाहीयेत याचा अर्थ साहेबांपर्यंत ही बातमी गेलेली नाही असं नाही. पण साहेब कधीच बोलणार नाहीत, कारण का महाराष्ट्राची संस्कृतीच नाही. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फोन येणं म्हणजे, आता मी कोणाचं नाव घेत नाही, म्हणजे ह्या बाईचा फोन, त्या दादाचा फोन, हे महाराष्ट्राच्या राजकारणात आम्ही कॉलेज जीवनात वगैरे ऐकायचो. UR उचलून नेले त्या गँगनी, या गँगनी हे UR उचलून नेले. ते UR पण आणलेला माणूस आहे मी, त्यांच्या तावडीतनं सोडून आणलेला माणूस आहे मी. हे काय नवीन सुरू झालं? असं काय तुम्ही कोणाला फोन करून काय मतं रोखू शकता? उलट्या ह्या बातम्या जशा पसरत जातील ना फोन नंबरच्या, तसं अजून राग निर्माण होईल लोक अख्ख्या महाराष्ट्राच्या मनात की काय लावलंय तुम्ही हे. महाराष्ट्रात राजकीय म्हणजे गुन्हेगारीचं राजकीय संरक्षण हे तुम्ही मकोका मी सोडवला हे सांगण्यापर्यंत ठीक होता, पण त्या मकोक्यातल्या आरोपींना, मुंबईत राहणाऱ्या आरोपींना फोन करायला लावणं की तू जरा हळू जा, कशाला एवढं जोरात पळतोय, हे बरोबर नाही.